नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, टाउन प्लॅनिंग असिस्टंट 2023 साठीच्या 177 जागांची जाहिरात आलेली आहे। त्या अनुषंगाने विविध व्हिडिओज आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। तुम्ही जर ते व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते सगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तुम्ही नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो। स्पेसिफिकली या सेशनमध्ये आपण ज्या बऱ्याचशा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये क्रिएट होतात की टाउन प्लॅनिंग असिस्टंट या पदाचं कार्य काय आहे, त्याची कर्तव्य कुठली आहेत, त्याच्या रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, कामाचं स्वरूप काय आहे, याबद्दल याच्यामध्ये बोलणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल, जो अल्गोरिदम आहे यूट्यूबचा। विद्यार्थी मित्रांनो, टाउन प्लॅनिंग असिस्टंट ज्याला आपण नगर रचना सहाय्यक म्हणतो, 2023 साठीच्या 177 जागा आलेल्या आहेत आणि त्या पदासाठी काय काय कामं असतात, त्या पदाची काय काय कामं असतात हे जाणून घेणार आहोत। त्याच्या व्यतिरिक्त काही इन्फॉर्मेटिव्ह माहिती त्या विभागाची सुद्धा जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ही वेबसाईट आहे तुमच्या नगर रचना विभागाची, याला नगर रचना आणि मूल्य निर्धारण संचालनालय, ओके। तर हे जे विभाग आहे याच्यामध्ये सगळी माहिती मॅक्सिमम या वेबसाईटवरती दिलेली आहे। जर तुम्ही या पदासाठीचा फॉर्म फिल केलेला असेल तर तुम्हालाही माहिती आहे इथे फॉर्म फिलिंगची लिंक दिलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त काही सॅम्पल सर्टिफिकेट, सॅम्पल इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे, जसं की जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत विद्यार्थ्यांसाठी। तर ही वेबसाईट आहे विद्यार्थी मित्रांनो, या वेबसाईटवरती जर आपण गेलोत तर बरीचशी माहिती आपल्याला मिळेल। जे ऑनरेबल्स पर्सन्स आहेत या विभागाशी निगडीत त्यांची माहिती त्या वेबसाईटवरती दिलेली आहे। आपले जे मुख्यमंत्री आहेत हेच लीड करताय अर्बन डेव्हलपमेंट त्या डिपार्टमेंटला, त्यानंतर उपमुख्यमंत्री आहेत। त्याच्या व्यतिरिक्त जर बघायचं झालं तर भूषण गागरानी साहेब आहेत, जे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आहे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे डिरेक्टर आहेत या विभागाचे अविनाश पाटील सर, जे टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन डिपार्टमेंट ज्याला आपण स्पेसिफिकली जे मूल्य निर्धारण विभाग आहे तर त्याचे हे डिरेक्टर आहेत, ओके, अविनाश पाटील साहेब। तर ही सगळी माहिती जसं मी आताच तुम्हाला सांगितलं त्यांच्या वेबसाईटवरती इथे उजव्या साईडला वरच्या साईडला दिलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर किती रिजन्समध्ये हे काम करतं, कारण महाराष्ट्र शासनाच्या अंडर जेवढेही विभाग आहेत त्या विभागाशी रिलेटेड असोसिएटेड खूप महत्त्वाचं असं हे डिपार्टमेंट आहे। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एकूण 6 विभाग तुम्हाला दिसतात विद्यार्थी मित्रांनो। या 6 विभागामध्ये कोकण रिजन आहे, पुणे रिजन आहे, नाशिक आहे, त्यानंतर नागपूर आहे, औरंगाबाद आहे आणि अमरावती आहे। हे रिजन वाईज इथे दिलेलं आहे स्पेसिफिक। आणि डिव्हिजनल हेड्स या प्रत्येक पर्टिक्युलर एरियाला आहे, जे जॉईंट डिरेक्टर्स असतील जे लीड करतात त्या डिस्ट्रिक्टला, तर ते पर्टिक्युलर बायफर्केशन 6 विभागांमध्ये झालेले आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्ट आहे। फॉर एक्झाम्पल सपोज इथे हा अमरावती सेक्शन जो आहे, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, तर याच्याशी रिलेटेड हे रिजन झालं आणि त्याच्यामध्ये परत डिस्ट्रिक्ट लेवल। तर असे हे पॅटर्न दिलेलं आहे त्या वेबसाईटवरती, ही माहिती सगळी अवेलेबल आहे। सगळ्यात महत्त्वाचं की ऑर्गनायझेशन चार्ट, हे जे विभाग आहे या विभागाची जी हायरार्की आहे ती जर बघितली आपण तर स्पेसिफिकली आपल्याला कळून चुकेल की कशा पद्धतीने हे वर्कआउट होतं। सगळ्यात महत्त्वाचं जे ऑर्गनायझेशन चार्टमध्ये जे महत्त्वाचं लीडिंग आहे ते आहे डिरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग। तर डिरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग जे महाराष्ट्र शासनासाठी आहे, पुणे विभागाला त्याच्या स्पेसिफिक मेन ऑफिस आहे, तिथे जर बघितलं तर त्यांना असोसिएट जॉईंट डिरेक्टर व्हॅल्युएशनसाठी आहे आणि तसंच जॉईंट डिरेक्टर इम्प्लिमेंटेशन विंगचे आहेत। म्हणजे डेफिनेटली जे डिरेक्टर आहे त्याला असोसिएटेड जॉईंट डिरेक्टर्स आहेत व्हॅल्युएशन आणि इम्प्लिमेंटेशन विंगसाठी। त्याच्या पर्टिक्युलर अंडर जर आपण बघितलं तर हे 3 वेगवेगळे स्पेसिफिक रिजन्स आपल्याला दिसतात किंवा सेपरेट एरियाज दिसतात। इथे बघा डेप्युटी डिरेक्टर आहे TNT चे आणि इथे डेप्युटी डिरेक्टर आहे URC चे, दिस नथिंग बट द अर्बन रिडेव्हलपमेंट, ओके, कमिटी। तर याच्याशी रिलेटेड आहेत बघा। तर हे 3ही पार्ट जे आहेत हे फोकस करतात त्या ॲक्च्युअल एक्झिक्युशनला। इथे जर आपण खाली गेलो तर इथे आता मी जे सांगितलं की वेगवेगळे 6 डिव्हिजन्स आहेत महाराष्ट्रामध्ये, तर या 6 डिव्हिजनशी रिलेटेड जे हेड आहेत
हे जॉईंट डिरेक्टर टाउन प्लॅनिंग आहेत. तर इथे बघा परत मी सांगतो, पुणे, नागपूर, कोकण, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती हे त्या पर्टिक्युलर डिव्हिजनला लीड करतात. इथे सुद्धा जॉईंट डिरेक्टर आहेत. आणि स्पेसिफिकली इथे जे डेप्युटी डिरेक्टर आहे TNTचे, त्याला असिस्टंट आहे, असिस्टंट डिरेक्टर TNT. आणि इकडे जे व्हॅल्युएशन URC म्हटलं होतं मी, डेप्युटी डिरेक्टर, याला सुद्धा असिस्टंट आहे बघा, असिस्टंट डिरेक्टर. दिस इज NUIS. हे फुल फॉर्म सगळे मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे जे डिव्हिजनल लीड्स आहेत, याला परत जर आपण ट्रायफर्केट केलं तर इथे बघा काय काय स्पेसिफिक हायरार्कीमध्ये येतं. इथे ADTP आहे आणि टाउन प्लॅनर आहे. त्याच्या व्यतिरिक्त स्पेसिफिक जे डेव्हलपमेंट प्लॅन असेल, रिजन प्लॅन असेल, त्याला युनिट प्रोफाईल डिफाईन केलेलं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड हे MPL दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त इथेच याच्या अंडर म्हणजे डिव्हिजनलला DDTP आहे. ओके, इथे सुद्धा DP आणि RP युनिट असणार आहे आणि MPL असणार आहे. आणि स्पेसिफिकली जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे डिस्ट्रिक्ट हेड्स, कारण तिथे हायरार्की तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते. ओके, म्हणजे मग ATP असेल किंवा TPA असेल किंवा TP असेल तर हायरार्की तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते. इथे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टसाठी जे हेड्स आहेत ते दिलेले आहेत बघा. इथे असिस्टंट डिरेक्टर आणि टाउन प्लॅनिंगशी रिलेटेड पर्सनॅलिटीज. तर हा जो आहे हा तुमचा ऑर्गनायझेशन चार्ट आहे विभागाचा. आता आपण या सेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे बघणार आहोत ते म्हणजे TPAचे कार्य आणि कर्तव्य काय आहेत. ओके, तर लक्षात आलाय स्पेसिफिकली हा जी हायरार्की आहे ती तुम्हाला माहिती असली पाहिजे. याच्यामध्ये जे नॉमिनक्लेचर वापरलं बघा, URC मी म्हटलं होतं तुम्हाला, अर्बन रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे ते. NUIF जे आहे नॅशनल अर्बन इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे. ADTP तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, असिस्टंट डिरेक्टर टाउन प्लॅनिंग. JDTP सुद्धा माहिती आहे, जॉईंट डिरेक्टर टाउन प्लॅनिंग. हे कुठल्या कुठल्या स्पेसिफिक पर्टिक्युलर पार्टला लीड करतात हे आपण आत्ताच ऑर्गनायझेशन चार्टच्या माध्यमातून बघितलेलं आहे. याच्यामध्ये अजूनही स्पेसिफिक हायरार्कीमध्ये खालच्या ज्या पोस्ट आहेत ते तुम्हाला माहिती आहे, ATP असेल, TP असेल. ओके, तर याच्यामध्ये जर इन्फॉर्मेटिव्ह बघायचं झालं तर हा जो विभाग आहे, ओके, नगर रचना हा जो विभाग आहे, ओव्हरऑल विभागाचं काम काय आहे, TPAचं आपण नंतर बघूया, पण ओव्हरऑल विभागाचं काम काय आहे. तर नगर रचना विभागाचं जे प्रमुख काम आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकास योजना बनवणे. आता विकास डेव्हलपमेंट, तर दिस इज नथिंग बट द डेव्हलपमेंट प्लॅन. तर डेव्हलपमेंट प्लॅन बनविणे एखाद्या स्पेसिफिक पर्टिक्युलर रिजन वाईज. ओके, तर हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर दुसरं काम आहे त्यांचं प्रादेशिक योजना बनविणे, रिजनल प्लॅन RP, म्हणजे DP RP स्पेसिफिकली तयार करणे हे त्या विभागाचं काम आहे बघा. त्याच्या व्यतिरिक्त स्थळ निरीक्षण करणे. आता हे त्याच्या अंडर जरी येत असेल तर ॲक्च्युअल ग्राउंडवर सर्वेअर असतील, TP असेल, ATP असेल, हे काम करत असेल, पण कामाचं स्वरूप इथे बघा स्थळ निरीक्षण करणे म्हणजेच आपण ज्याला आपण म्हणतो साईट व्हिजिट करणे. ओके, तर स्थळ निरीक्षण करणे, त्याच्या व्यतिरिक्त बांधकाम परवानगीसाठी छाननी करणे हे सुद्धा त्या विभागाच्या अंडरच काम येतं. डेफिनेटली त्या लेवलला कोण काम करतं, ग्राउंड लेवलला काम कोण करतं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण एवढं लक्षात ठेवायचं की जे बिल्डिंग परमिशन्स आहेत तर बिल्डिंग परमिशन्स देण्यासाठी जी स्क्रुटिनी आहे ती करणे हे सुद्धा त्याचं महत्त्वाचं काम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॅल्युएशन आणि ASR बनवणे. ओके, ॲन्युअल स्टेटमेंट रेट जे आहेत स्पेसिफिक रेकी वगैरे ज्याला म्हणतो आपण, तर आणि व्हॅल्युएशन करणे एखाद्या पर्टिक्युलर गव्हर्नमेंट बिल्डिंगचं असेल, लँडचं असेल, जी लँड ॲक्वायर करायची असेल त्याचं असेल. ओके, आणि प्रत्येक वर्षीचं ASR असेल. येते लक्षात. तर हे विद्यार्थी मित्रांनो हे महत्त्वाचे काम आहेत त्या विभागाचे. आणि डेफिनेटली तुमचा रोल कुठेतरी असोसिएट असणार आहे या कामांशी. येते लक्षात. मग आपण बेसिकली जर डिफाईन करायचं झालं तर कामाचं स्वरूप बघा. आता सगळ्यात महत्त्वाचं हे जाणून घ्या की ATP असिस्टंट टाउन प्लॅनर ही जी पोस्ट आहे आणि TPA टाउन प्लॅनिंग असिस्टंट याच्यामध्ये बऱ्यापैकी जे कामाचं स्वरूप आहे हे कामाचं स्वरूप हे साम्य असणार आहे. एक बऱ्यापैकी कामाचं स्वरूप सारखं आहे. ओके, डेफिनेटली त्याच्यामध्ये हायरार्की असणार आहे पण कामाचं स्वरूप सारखं आहे. तर इथे तुमच्या कामाचं स्वरूप जे आहे, तुम्ही ज्या विभागाच्या ऑफिसमध्ये असाल किंवा ज्या पर्टिक्युलर विंग मध्ये असणार, जसं मग आपण ऑर्गनायझेशन चार्ट मध्ये बघितलं, तर ज्या विंग मध्ये असणार त्याचा पार्ट आहात, डेफिनेटली त्याच्यावरती डिपेंड करेल की तुमच्या कामाचं स्वरूप कसं आहे. पण त्या कामामध्ये बघा जे प्रपोजल येतं त्याची पहिली छाननी करणे. फॉर एक्झाम्पल सपोज एखादं प्रपोजल आलं विभागाला, ओके, आणि हायरार्की प्रमाणे सगळ्यात पहिले तर यू आर द की पर्सन. ओके, मग ATP असेल किंवा TPA असेल तर यू आर द की पर्सन. तर जेही प्रपोजल येतं, कशाचंही प्रपोजल असो ते, तर जे प्रपोजल येतं त्याच्यामध्ये पहिली स्क्रुटिनी करणं हे तुमचं काम आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे पहिल्यांदा
प्रपोजल जे आहे ते तुमच्या टेबलवर येते, तुम्हाला त्याच्यावरती मार्क करावं लागतं. म्हणजे यू आर द स्पेसिफिक पर्टिक्युलर इम्पॉर्टंट की पर्सन. तर पहिल्यांदा प्रपोजल जे होतं ते तुमच्याकडे मार्क होतं. म्हणजे तुम्ही मग त्याच्यामध्ये चेकआउट करता की ते जे प्रपोजल आलेलं आहे त्या पर्टिक्युलर प्रपोजलचं डिटेल अनालिसिस तुम्हाला करावं लागेल. मग त्याच्यामध्ये ते एखादी नोटीस आहे का जी आपल्याला सर्व करायची आहे, किंवा वरनं हायर ऑथॉरिटीकडनं काही आलेलं आहे का. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज एखादा बिल्डिंग परवाना द्यायचा आहे, त्याच्यासाठी एखादं रिक्वेस्ट आली, प्रपोजल आलं, तर ते सगळं अनालिसिस करणे, लीगल आहे, इल्लीगल आहे, काय पर्टिक्युलर कन्स्टेंट आहे, कशासाठीचं कन्स्ट्रक्शन आहे, या सगळ्यांचा अनालिसिस तुम्हाला करायचं आहे. येते लक्षात. किंवा एखादी नोटीस असेल, जसे आता हे 49, 127 हे त्या विभागामध्ये तुम्ही गेल्यानंतर नक्की तुम्हाला कळेल की काय भानगड आहे. तर 49 नोटीस असेल, 127 नोटीस असेल, किंवा एखादी तक्रार सुद्धा असेल, इल्लीगल कन्स्ट्रक्शनची एखादी तक्रार आली की फॉर एक्झाम्पल सपोज आमच्या शेजारी हे कन्स्ट्रक्शन आहे आणि ते आमच्या जागेत करतायत किंवा गव्हर्नमेंटच्या रोडच्या जागेमध्ये करतायत, इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहे, त्याची तक्रार आली, तर त्याची सुद्धा छाननी करून डिटेल तुमची जी काही इन्फॉर्मेशन त्याच्याशी निगडीत आहे त्याला ब्रीफ करणे ऑन पेपर टू युअर हायर ऑथॉरिटी. म्हणजे तुमचे जे वरिष्ठ असतील त्या वरिष्ठांना तुम्हाला याचं अनालिसिस करून, जे तुमच्याकडे प्रपोजल आलं, जे पहिल्यांदा तुमच्याकडे मार्क झालं, त्या प्रपोजलचा अनालिसिस करून त्याचं कंप्लीट ब्रीफ डिक्टेशन जे आहे ते तुम्हाला कुणाला करायचंय, तुमच्या वरिष्ठांना करायचंय. ओके, तर त्याच्यावरती अभ्यास करणे आणि त्याचं अनालिसिस करणे, जे काही रिक्वायरमेंट आली, जे प्रपोजल आलं, आणि याची ब्रीफिंग लिखित स्वरूपात वरिष्ठांना देणे. म्हणजे तुमचे जे कोणी सिनियर ऑथॉरिटी असेल, जे हायर ऑथॉरिटी असेल, त्यांना तुम्हाला ते ब्रीफ करावं लागतं इन रायटिंग. येते लक्षात. तर हे कामाचं स्वरूप आहे बघा. आता याच्या व्यतिरिक्तही काही स्पेसिफिक पर्टिक्युलर इम्पॉर्टंट कामं सुद्धा आपण डिफाईन करू शकतो. आता हे स्पेसिफिक कामं जे आहेत, जर आपण प्रॉपर वेनी डिफाईन करायचे झाले तर काय करतोय आपण, असिस्ट करतोय. कुणाला असिस्ट करतोय, हायर ऑफिशियल्सला असिस्ट करतोय. तर ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये बघा, जसं मी आता सांगितलं, प्रिपरेशन अँड स्क्रुटिनी ऑफ डेव्हलपमेंट प्लान्स, डीपी, टाउन प्लॅनिंग स्कीम्स, डेव्हलपमेंट स्कीम्स, लेआउट्स फॉर द विलेजेस. आता हे डिटेल कामं झाले. आता या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला असिस्ट करायचं आहे. डेफिनेटली ATP असेल, TPA असेल, सर्वेयर असेल, तर हे सगळ्यांचं काम जे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं की विभाग काय काम करतं, तर त्याला कुठेतरी तुमचं जोड असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघा, इन्स्पेक्शन ऑफ साइट्स, जसं मी तुम्हाला साईट विजिट सांगितले बघा, इन कनेक्शन विथ द अबो ड्युटीज. मग DP आहे किंवा एखादी TP आहे किंवा टाउन प्लॅनिंग आहे एखादी, ओके, ITP आहे एखादी स्पेसिफिक पर्टिक्युलर पार्ट, तर त्याच्याशी रिलेटेड सगळ्या ज्या साईट विजिट आहेत, इन्स्पेक्शन करणे आहे, त्याला असिस्ट करणे आहे परत तिथे जाऊन तुमच्या हायर ऑथॉरिटीला, तर हे सुद्धा काम आहेत. व्हॅल्युएशन ऑफ गव्हर्नमेंट लँड्स फॉर डिस्पोजल, एखादी लँड आहे गव्हर्नमेंटची आहे त्याला डिस्पोज करायचं, तर त्याच्याशी रिलेटेड काही पर्टिक्युलर व्हॅल्युएशन जे आहे, किंवा लँड ॲक्वायर करायची आहे गव्हर्नमेंट प्रोजेक्टसाठी, तर त्याच्याशी रिलेटेड व्हॅल्युएशनचं काम याच्यामध्ये असिस्ट करणं हे तुमचं काम आहे. व्हॅल्युएशन ऑफ प्रॉपर्टीज फॉर ॲक्विजिशन ऑफ और परचेसेस, जसं मी सांगितलं की एखादी गव्हर्नमेंटची लँड डिस्पोज करणे असेल किंवा प्रायव्हेट लँड ॲक्वायर करणे असेल गव्हर्नमेंट प्रोजेक्टसाठी, त्याच्यामध्ये व्हॅल्युएशनचं काम जे आहे त्याला असिस्ट करण्याचं काम हे तुमचा रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहे. व्हॅल्युएशन ऑफ गव्हर्नमेंट प्रॉपर्टीज फॉर स्पेसिफिक रेटिंग पर्पसेस, येते लक्षात. मग हिस्टोरिकल आहे किंवा अजून कुठले तरी पर्टिक्युलर प्रिमायसेस आहेत, बिल्डिंग्स आहेत, हेरिटेज बिल्डिंग्स आहेत, तर याच्याशी रिलेटेड कामं जे आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये असिस्ट करायचं काम दिलेलं असतं. त्याच्या व्यतिरिक्त बघा, स्क्रुटिनी ऑफ प्रपोजल्स फॉर फिक्सेशन ऑफ स्टँडर्ड रेट्स ऑफ नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट एक्सेट्रा, म्हणजेच NA वगैरेशी रिलेटेड जे कामं आहेत त्याच्यामध्ये असिस्ट करणे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये प्रत्येक ठिकाणी मी असिस्ट शब्द याच्यासाठी वापरतोय बिकॉज यू आर गोइंग टू बिकम अ असिस्टंट फॉर युअर हायर ऑथॉरिटी, आणि त्याच्यानुसार ही कामं आहेत. म्हणजे याचा अर्थ रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी जरी ह्या असतील तरी हायर ऑथॉरिटीने जी काही कामं सांगितली त्याच्याशी असोसिएटेड, मग ते ऑफिशियल वर्क असू शकतं, ते तुमचे साईट वर्क असू शकतं, पण ते तुमच्यासाठी पर्टिक्युलर वर्क झालं, रोल झाले, रिस्पॉन्सिबिलिटीज झाल्या. ठीक आहे. तर NA साठी रिलेटेड असेसमेंट सुद्धा तयार करणे. स्क्रुटिनी ऑफ प्रपोजल्स फॉर फायनान्शियल असेसमेंट टू म्युनिसिपल काउन्सिल्स अंडर प्लान स्कीम. ओके, प्लान स्कीम जे आहे त्याच्याशी रिलेटेड जे काही ऑफिसेस आहेत त्याच्याशी रिलेटेड सुद्धा प्रपोजलचे स्क्रुटिनी as per as the financial aspect is concerned हे तुम्हाला असिस्ट करायचं आहे. स्क्रुटिनी ऑफ द नॉन ॲग्रिकल्चरल परमिशन्स अँड नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट्स ॲज रिसीव्ह फ्रॉम द
कलेक्टर. आता याच्यामध्ये सगळ्यांमध्ये तुमचा डायरेक्टली जरी रोल नसेल तरी तुम्हाला जे काम तुमच्यापर्यंत येतं त्याच्याशी निगडीत, फॉर एक्झाम्पल एखादी इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे, एखाद्या इन्फॉर्मेशनची अनालिसिस करून त्याला ब्रीफ करायचं आहे हायर अथॉरिटीला, हे सगळं त्याच्या अंडर येतं. ओके. स्क्रुटिनी ऑफ बिल्डिंग परमिशन्स, केसेस फॉर जस्ट रिसिव्ड फ्रॉम द म्युनिसिपल काउन्सिल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत याच्याशी रिलेटेड तुम्हाला काय करायचं आहे, बेसिकली पर्टिक्युलर पार्टमध्ये तुम्हाला असिस्ट करायचं आहे. तर दीज आर नथिंग बट द रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला असेल की सर ह्या रोल्स रिस्पॉन्सिबिलिटी तर ATPच्या आहेत, पण टाउन प्लॅनिंग असिस्टंट सी रिलेटेड सुद्धा मी आता सांगितलं की जवळपास साम्य आहे त्या पर्टिक्युलर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये. तर डेफिनेटली तुमच्यापर्यंत हे जे काही वर्क आहे हे वर्क येत असतं. येते लक्षात. पण तुम्ही घाबरायची गरज नाही. तुम्ही डिपार्टमेंटमध्ये जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या त्या विभागाचे जे ट्रेनिंग सेंटर्स असतात त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. ओके. म्हणजे कामाचं स्वरूप काय आहे, रोल्स काय आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, राईट टू सर्व्हिसचे रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला ट्रेनिंगच्या अंडर दिलं जातं. तर वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, जसं पुण्यामध्ये यशदा आहे बघा, तिथे स्पेसिफिकली वेगवेगळ्या ज्या गव्हर्नमेंटच्या रिक्रुटमेंट होतात त्याच्या अंडर जे ऑफिशियल्स येतात किंवा त्याचे स्पेसिफिक जे बॉटम लाईन्स फॅकल्टीज किंवा स्टाफ येतात तर हे सुद्धा तिथे ट्रेनिंग घेत असतात. तर यशदा जसं आहे तसेच काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी असतात जिथे तुम्ही ट्रेनिंग घेणार असेल. ओके. तर मग याच्यामध्ये लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की आपण ज्या रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज बघितल्या आहेत तर हे एक साधारणतः जे बर्ड व्ह्यू आहे त्याचा, तर त्या आपण सगळ्या डिस्कस केलेल्या आहेत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे हा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर वेबसाईट जी आहे dtp.maharashtra.gov.in आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही स्पेसिफिक टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये किंवा अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये गेलात तर डेफिनेटली तुम्हाला काय मिळेल की माहिती, मॅक्सिमम माहिती तिथे मिळेल. तिथे ATPचे वगैरे सुद्धा डायरेक्टली रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी दिलेलेच असतात. विद्यार्थी मित्रांनो नक्कीच हे इन्फॉर्मेटिव्ह असेल तुमच्यासाठी. TPA साठीचं एक स्पेसिफिक बेस्ट बुक टाउन प्लॅनिंग असिस्टंट एक्झाम गाईड, ज्याच्यामध्ये नॉन टेक्निकल, कारण आपल्याला माहिती आहे नॉन टेक्निकलचा पार्ट हा जो आहे हा किती % आहे, तर हा कम्प्लीट तुमचा पार्ट जो आहे तो 60% आहे ओव्हरऑल तुमच्या सिलेबसमध्ये. तर TPA मध्ये बघा नॉन टेक्निकल जो आहे 60% पार्ट, याच्यामधले 4 मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे सेक्शन याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि जे 14 विषय दिलेले आहेत तुमचे टेक्निकलचे, इन्क्लुडिंग लेटेस्ट ट्रेंड्स इन द सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, CAD असेल किंवा इंजिनिअरिंग ग्राफिक्स असेल, हे सुद्धा याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. ओके. ॲज पर लेटेस्ट जो पॅटर्न आहे, कारण ही एक्झाम जे घेणार आहेत त्याच्या अनुषंगाने आता लेटेस्ट काही एक्झामिनेशन झाल्या बघा TCS IBPच्या, त्या हिशोबाने हे डिझाईन केलेलं बुक असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन ऑलरेडी टाउन प्लॅनिंग असिस्टंटच्या बॅचेस पुण्यामध्ये हायब्रिड बॅच आणि तसंच नागपूरमध्ये सुद्धा पर्टिक्युलर बॅच ही स्टार्ट झालेली आहे. तुम्ही त्याला जॉईन करू शकता. ही बॅच आजच स्पेसिफिकली स्टार्ट झालेली आहे आणि बेस्ट फॅकल्टी पूल असणार आहे विथ अ मेंटरशिप ऑफ गिरीश सर अँड मायसेल्फ. ओके. तर याच्यामध्ये आपला नॉन टेक्निकलचा स्टाफ जो तुम्हाला माहिती आहे यांच्याशी रिलेटेड व्हिडिओज तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता. सिरीज सुद्धा सुरू आहे आणि नॉन टेक्निकलसाठी सुद्धा ॲप्टी रिझनिंग असेल, कारण नॉन टेक्निकलचं वेटेज याच्यामध्ये जास्त आहे, तर हे सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो तसंच टेस्ट सिरीज असणार आहे या पर्टिक्युलर असिस्टंट टाउन प्लॅनिंग असिस्टंट पोस्टसाठीची. याच्यामध्ये एकूण 3 फुल सिलेबस आणि 22 सब्जेक्ट वाईज टेस्ट असणार आहे. ओके. तर याच्यामध्ये स्पेसिफिकली जे काही टेस्टचे लेवल्स आहेत त्या TCSच्या ज्या लेटेस्ट एक्झाम झाल्या त्याच्याशी रिलेटेड आहे. याच्या व्यतिरिक्तही जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, काही शंका असतील तर आमचा IVR नंबर 7887811411 वरती तुम्ही कॉल करू शकता किंवा 9158999422 गिरीश सरांचा नंबर आहे, याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप तुमच्या शंका करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो डेफिनेटली तुमच्यापर्यंत आमची टीम पोहोचेल. ओके. गुगल लिंक या स्पेसिफिक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा आणि नक्की तुम्हाला इन्फॉर्मेशन स्पेसिफिक पर्टिक्युलर वाटली या व्हिडिओमधली तर तुमच्या 5 मित्रांना हे लिंक नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.